पहिल्या बाजीराव पेशव्याला 2 मुलगे झाले. त्यातला थोरला मुलगा बाळाजी बाजीराव आणि दुसरा मुलगा रघुनाथ बाजीराव. हा बाळाजी बाजीराव पेशवे म्हणजेच नानासाहेब पेशवे. 2 भावंडात बाळाजी बाजीराव म्हणजे नानासाहेब मोठे असल्यामुळे पेशवाईची वस्त्र नानासाहेबांना मिळाली. रघुनाथरावांची फार इच्छा होती की आपणच पेशवा व्हावं, पण ते काही साध्य झालं नाही. नानासाहेब पेशव्यांची कारकीर्द सुरू झाली आणि ती सगळ्या पुण्यालाच आणि पुण्याभोवतालच्या परिसरालाही अत्यंत उपकारक ठरली. नानासाहेब पेशव्यांनी पुण्यात खूपच सुधारणा केल्या. पुणे हे नुसतं गावठाण होतं. नानासाहेबांनी इथे पेठा वसवल्या. आज ज्या आपल्याला पुण्यातल्या पेठा दिसतात ही नानासाहेब पेशव्यांची कामगिरी आहे. आणि त्यांनी वस्तीच्या पेठा तर बसवल्याच, पण रविवार, नाना, भवानी अशा व्यापारी पेठाही बसवल्या आणि पुण्याला एक वेगळंच रूप दिलं. पुणे हे खेडं राहिलं नाही. त्याचप्रमाणे अनेक पेठा बसल्यानंतर वस्ती आली की त्यांना सगळ्या सोयी आल्या. त्यांनी मुख्य सोय केली ती पाण्याची. ठिकठिकाणी जिवंत झऱ्यांचा शोध घेऊन त्या झऱ्यांवर प्रत्येक पेठापेठांमधून मोठमोठाले दगडी हौद बांधले आणि त्यामध्ये त्या जिवंत झऱ्यांचं पाणी येईल अशी व्यवस्था केली. आजही पुण्यात आपल्याला बऱ्याच ठिकाणी असे मोठे मोठे हौद दिसतात. त्याचप्रमाणे त्यांनी इतरही अनेक सुधारणा पुण्यात केल्या. आणि बाजीरावांनी एक काम केलं होतंच पहिलं, म्हणजे त्याच्या वडिलांनी तर त्यावेळेपर्यंत राजकारणात ब्राह्मण कमी संख्येने पडत असत. बाळाजी विश्वनाथ भट पेशवा झाल्याबरोबर पराक्रमी ब्राह्मण सरदारही निर्माण झाले. बाजीरावांनी अनेक पराक्रमी वीरांना सरदारकी दिली. उदाहरणार्थ रास्ते, मेहेंदळे, फडके, बिनीवाले, विंचुरकर हे सगळे सरदार बनले. आणि या सगळ्या पराक्रमी सरदारांचा पेशवाईला खूपच उपयोग झाला. पहिल्या बाजीरावांनी आणखी एक फार मोठं काम असं केलं होतं की त्याला तो कायम घोड्यावरून सगळीकडे फिरायचा, तेव्हा त्याला 2 धनगराची पोरं दिसली. आणि ही धनगराची पोरं ती त्यांचं बोलणं, वागणं, तडफ, आवाज हे पाहून बाजीरावांनी ठरवलं की ही पोरं चांगली आहेत, स्वराज्याला या पोरांचा उपयोग होईल, यांना असं नाही ठेवायचं. आणि ती धनगराची 2 पोरं म्हणजेच मल्हारराव होळकर आणि महादजी शिंदे. ही 2 पराक्रमी मुलं बाजीरावानं स्वराज्याला दिली. महादजी शिंदे ते इतके शूर होते की ते मराठ्यांच्या सैन्याचे सरसेनापती होते. इतकंच नव्हे तर महादजी शिंद्यांनी आधुनिक इंग्रजांच्या वगैरे सोयी पाहिल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्या भारताला एवढा मोठा समुद्र किनारा आहे, पण त्याच्यावर जहाजं येत आहेत ती परक्या देशांची येतात. असं उपयोगाचं नाही. आपलं सुद्धा सागरी आरमार हवं आणि त्यांच्याशी सामना करायला आपलं आरमारही सज्ज असलं पाहिजे. त्यावेळी कान्होजी आंग्रे नावाचा एक मराठा, त्यालाही यातली माहिती होती, ज्ञान होतं. महादजी शिंद्यांनी आधी कान्होजी आंग्रेला जिंकलं आणि मराठ्यांचं स्वतःचं सागरी सैन्य निर्माण केलं. आणि हे महादजी शिंद्यांनी मराठ्यांचं स्वतंत्र सागरी सैन्य निर्माण केलेलं हे प्रथम सैन्य, ज्याला आपण इंडियन नेव्ही असं म्हणतो,
ही इंडियन नेव्ही तिचं मूळ जे आहे ते महादजी शिंद्यांकडे आहे. आणि महादजी शिंद्यांनी त्यांची सिंधिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी नावाची कंपनी त्यावेळी निर्माण झाली. आणि अशा रीतीने महादजी शिंद्यांचा खूपच स्वराज्याला उपयोग झाला. आणि हे शिंदे आणि होळकर यांना बाजीरावांनीच पुढे आणलं होतं, पहिल्या बाजीराव पेशव्यांनी. तर अशा रीतीनं हे चिमाजी आणि बाजीराव तर उपयोगी पडलेच, पण बाजीरावची मुलं नानासाहेब आणि रघुनाथराव ही सुद्धा स्वराज्याला अतिशय उपयोगी पडली. रघुनाथराव अविचारी आणि लोभी होता हे गोष्ट खरी, पण रघुनाथराव पराक्रमी होता. नानासाहेब पेशवे हे थोरले बंधू, त्यांच्या अधिपत्याखाली त्यांच्या म्हणण्यावरून रघुनाथरावांनी उत्तर भारत जिंकत जिंकत पार अटके पार मराठ्यांचा भगवा झेंडा नेऊन लावला होता. इतकं रघुनाथरावाचं सामर्थ्य होतं. तर असे नानासाहेब आणि रघुनाथराव हे दोघं बंधू. नानासाहेबांना मुलं झाली ती नानासाहेब पेशव्यांनाही 3 मुलगे झाले. थोरला विश्वासराव, मधला माधवराव आणि धाकटा नारायणराव. विश्वासराव पानिपतच्या युद्धात गेला. खरं तर थोरल्याकडे पेशवाईची वस्त्र जायची या न्यायानी विश्वासराव असता तर विश्वासराव पेशवा बनला असता. पण विश्वासराव गेल्यामुळे थोरले माधवराव हे पेशवे झाले.